नमस्कार. आज आपण IPLच्या सामन्यांच्या विश्लेषणासंदर्भात हैदराबाद आणि राजस्थान या सामन्याचे विश्लेषण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आल्यानंतर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. हैदराबादने लगावला विजयाचा चौकार. IPL 2026मध्ये आतापर्यंत जय पराजय याची मालिका सुरू असतानाच हैदराबाद संघाने आता सलग विजयाचा चौकार मारलेला आहे. 4 विजय त्यांनी मिळवलेले आहेत आणि त्यांनी राजस्थानसारख्या संघाला हरवलेला आहे. ईशान किशन आणि अभिषेक शर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने IPLमध्ये शनिवारी राजस्थानचा 5 गड्यांनी धुव्वा उडवत सलग 4था विजय प्राप्त केलेला आहे. वैभव सूर्यवंशीने 103 धावा करत धडाकेबाज शतक केलं होतं, पण ते शतक व्यर्थ ठरलेलं आहे. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत 3रे स्थान पक्क केलेलं आहे. आता IPLच्या गुणतालिकेमध्ये हैदराबाद हे 3ऱ्या स्थानी विराजमान झालेलं आहे. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानने 20 षटकांमध्ये 6 बाद 228 धावा केलेल्या होत्या. हैदराबादने 18.3 षटकातच 5 बाद 229 धावा करत सामना सहज आपल्या बाजूने फिरवला. वैभव सूर्यवंशीने आपले शतक अवघ्या 36 चेंडूमध्येच पूर्ण केलेले आहे आणि तुफान फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू कधी भारतीय संघामध्ये खेळेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून राहिलेली आहे. IPLमध्ये देखील सातत्याने चांगली फलंदाजी तो करत आहे आणि संघाला योग्य ती धावसंख्या मिळवून देत आहे. ईशान किशनला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्याने शानदार अर्धशतक झळकावून संघाला विजयी केले. त्याच अनुषंगाने त्याला हा सामनावीराचा बहुमान किताब देण्यात आला. आता आपण IPLमध्ये सर्वाधिक कमी चेंडूमध्ये शतक कोणकोणत्या खेळाडूंनी मारलेलं आहे ते आपण आता जाणून घेऊयात. सर्वप्रथम पहिल्या स्थानी आहे क्रिस गेल. याने बेंगलोर संघाकडून खेळताना अवघ्या 30 चेंडूमध्ये शतक प्राप्त केलं होतं. हा रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. अजून कोणीच या रेकॉर्ड जवळ आलेले सुद्धा नाही आहे. 2 नंबरला आहे वैभव सूर्यवंशी राजस्थान. याने 36 चेंडूमध्ये शतक केलेलं आहे. 3 नंबरला आहे युसुफ पठाण. राजस्थानकडून खेळताना 37 चेंडूमध्ये त्याने शतक केलेलं आहे. 4 नंबरला आहे हेनरी क्लेसिन. हैदराबाद. याने 37 चेंडूमध्ये शतक केलेलं आहे आणि डेव्हिड मिलर पंजाबकडून खेळताना 38 चेंडूमध्ये शतक केलेलं आहे. हे 5 जण विक्रमवीर आहेत, म्हणजे या खेळाडूंनी विक्रम केलेला आहे. यापैकी क्रिस गेल आणि युसुफ पठाण हे सेवानिवृत्त झालेले आहे. त्यामुळे आता स्पर्धा वैभव सूर्यवंशी, हेनरी क्लासिंग आणि डेव्हिड मिलर सध्या हे 3 खेळाडू IPLमध्ये विविध संघाकडून खेळताना आपल्याला दिसत आहेत. या तिघींना संधी आहे क्रिस गेलचा 30 चेंडूमध्ये शतक झळकावण्याचा रेकॉर्ड तोडण्याचा. तर आता पुढे बघूयात नेमकं कोणता खेळाडू, कोणता फलंदाज हा रेकॉर्ड मोडतोय. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.